महाराष्ट्रात सध्या मराठी विरुद्ध हिंदी असा वाद पेटलाय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मराठीच्या मुद्द्यावरून परप्रांतीयांना धडा शिकवल्यानंतर वादंग उठलंय। मराठी भाषेवरून सुरू असलेल्या वादामुळे नवी मुंबईच्या एका कॉलेजबाहेरही जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं। मराठी भाषेवरून झालेल्या वादातून एका कॉलेज युवकाला जखमी केल्याची घटना नवी मुंबईच्या वाशीतील सेक्टर 9 परिसरात घडली। या प्रकरणी फैजान नाईक वय 20 आणि त्याच्यासोबतच्या तिघांविरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। सूरज वय 20 हा वाशीतील आयटी शाखेचा विद्यार्थी असून त्याने दिलेल्या तक्रारीनुसार तो आणि फैजान नाईक हे कॉलेजच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये चॅट करत होते। सूरजने विनोदी अंदाजात मराठीत पोस्ट केली होती। या पोस्टवर फैजानने हिंदी भाषेत टिप्पणी केली। यावरून सूरजने फैजानला तू मराठी शिक नाहीतर मनसेवाले येतील असं म्हटलं आणि यावरून व्हॉट्सअपवर बाचाबाची झाली। त्यानंतर सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास सूरज कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील फुटपाथवर उभा असताना फैजान नाईक आणि त्याच्यासोबत 3 अनोळखी युवक तिथे आले। मैं क्यू मराठी बोलू असं म्हणत फैजानने थेट हॉकी स्टिक काढली। यात सूरज जखमी झाला। त्याच्यासोबतच्या तिघांनीही सूरजला दुखापत केली। जखमी अवस्थेत सूरजने मनपा रुग्णालयात जाऊन प्राथमिक उपचार घेतले। तेथे उपचार घेत असताना त्याला पोलिसात तक्रार करू नको अन्यथा बघून घेऊ अशी फोनवर धमकी देण्यात आली असे आरोप सूरज मार्फत करण्यात आलेत। मात्र धमक्यांना न घाबरता सूरजने पोलीस ठाण्यात धाव घेतली। पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती समोर येते। मराठी भाषेच्या मुद्द्यावरून कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये इतका टोकाचा वाद निर्माण होणं ही गंभीर बाब मानली जाते। स्थानिक नागरिकांनी या घटनेबद्दल चिंता व्यक्त करत राज्यातील भाषिक आणि सामाजिक सलोखा टिकवण्याचं महत्त्व अधोरेखित केलंय। शिवरायांच्या महाराष्ट्रात मराठी ही केवळ भाषा नसून अस्मिता आणि संस्कृतीचा अभिमान आहे असा सूरही नागरिकांच्या प्रतिक्रियेतून दिसून येत आहे। मी आपल्या त्या मराठी मुलाची काल आणि आज घरी जाऊन चौकशी केली, त्याची विचारपूस केलेली आहे मनसे म्हणून। तो मुलगा आता तरी स्थिर आहे, पण याचा आघात मात्र मानसिक आघात त्याच्यावरती झालेला आहे आणि त्याला आधार देण्यासाठीच आम्ही त्याच्या घरी गेलो। आजही त्याला भेटलो आणि पोलीस स्टेशनने पुढे काय कारवाई केली याची चौकशी करायला आज आम्ही आलो होतो। इथले सिनियर पीआय धुमाळ साहेब यांनी तात्काळ याची चौकशी केली। समोरच्याला योग्य ती समज आणि मराठी भाषेतला जो काही इशारा दम असतो तो पोलिसांनी दिलेला आहे। आम्हाला तेच सांगणे कुणाचंही शैक्षणिक आयुष्याचं नुकसान होऊ नये ही आमची प्राथमिकता आहे। तो 19-20 वर्षाचा जरी मुलगा असला, जो अमराठी मुलगा आहे, तो एकाच महाविद्यालयात एकाच क्लासरूम मध्ये, पण ही घटना महाविद्यालयापर्यंत येते तर याचा विचार सरकार आणि यंत्रणांनी करणं गरजेचं आहे। कुठल्याही पद्धतीने अशी नवी मुंबईत घटना घडली तर आपण मनसेशी संपर्क करा। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।